वा, मी इथे सगळ्यांसाठी जेवण बनवतेय आणि हिला हिच्या लाडक्या फिरंग्यासाठी वेगळी भाजी बनवायची. खूप मस्ती आहे ना तुला छवी. आता तुझी मस्ती मी कशी उतरवते ते बघ. कायम पाण्यात बघत आलीस ना मला. आता तुझा लाडका अनिकेत जेव्हा पाणी पाणी म्हणून ओरडेल ना, तेव्हा तुझा जीव तडफडेल आणि मग मला ते बघून खूप आनंद होईल. खूप त्रास दिलास ना मला, आता भोग आपल्या कर्माची फळ. आता तुझ्या चुकीची शिक्षा तुझ्या फिरंग्याला मिळणार. त्या पोपटाचा जीव कसा पिंजऱ्यात असतो, तसा तुझा जीव अनिकेत मध्ये आहे ना. तुला त्रास झालेला बघून अनिकेतला त्रास होतो, पण आता त्याला त्रास झालेला बघून कैक पटीने तुला जो त्रास होणार आहे ना, त्याच्या जिभेची जळजळ झालेली बघून मला बरं वाटणार आहे. आता तू ही भाजी खाऊन करत बसेल, हा हो तिखट लागते तिखट लागते, अजून तिखट लागेल आणि मग करत बसेल आता पाणी पाणी. मला वाटलंच होतं तू हे असंच काहीतरी करणार आणि तसंच केलंस. तू मला वाटेल तेवढा त्रास दे, मी सगळं सहन करेन, पण माझ्या फिरंग्याला कोणी त्रास दिला तर तो मी कधीच सहन करू शकणार नाही. त्याच्या दुप्पट त्रास तुला कसं होईल ना, याची बरोबर काळजी घेईन मी. वा, छान झाला का स्वयंपाक? हो पाहिजे, काय झालंच सगळं. अरे बापरे, भरपूर पदार्थ गेलेत की. चला चला लवकर डबा भरा, ऑफिसला जायला वेळ होईल. ड्रायव्हरला सांगते डबा घेऊन जा मग. हा हो पाहिजे, हे काय लगेच भरते. कशाला म्हणजे ड्रायव्हरला कशाला? आम्ही दोघी आहोत ना, आम्ही दोघी जातो ऑफिसला डबे घेऊन. कसं आहे, आपल्या माणसांसाठी स्पेशल डबे बनवलेत ना आज. मग आम्ही स्वतः जाऊन आमच्या हाताने त्यांना खाऊ घालू, आम्हाला खूप आनंद होईल. हो ना वहिनी? शिवाय 4 घास जास्त जातील दादूला आणि फिरंग्याला सुद्धा. वा छवी, मस्त कल्पना आहे. जा तुम्ही ऑफिसला डबे घेऊन जा आणि भरवा आपापल्या नवऱ्यांना. हो. जा लवकर जा. 4 घास म्हणे. बघूया ना आता 4 घास कुणाला जास्त जात आहे, बघूया ना.
घरून गरमागरम जेवण आलेलं आहे आपल्यासाठी आणि साक्षात बायकोने डबा आणलाय म्हणजे काय बघावं आता. माझ्या आवडीची भाजी आणली ना. हो. काय हिंदी मराठी सांग ना, म्हणजे मी पण ओळखेन. काय चाललंय? माऊन पाळलंय का एकमेकांनी? उपवास. छवीचा उपवास आहे ना, त्यामुळे मौन व्रत आहे तिचं. मौन व्रत? हा. अरे बापरे, सकाळी तर बोलत होती व्यवस्थित, मग अचानक मौन व्रत कसं काय? ते ऍक्च्युली हा जरा वेगळा मौन व्रत आहे. यातनं फक्त नवऱ्याशी नाही बोलत. हो. हा, बाकी सगळ्यांशी बोलतात. जरा वेगळे आहे. आणि कसं आहे, तेवढंच आपल्या जीवाला पण शांतता ना. शांभवी, तू पण एखाद्या दिवशी धर मौन व्रत माझ्यासाठी. तुला चालेल बघ. नाही 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 शांभवी, तू लगेच सिरियसली घेतेस, असं काही नको करूस, नाही तर माझा दिवस घाण जाईल. चला चला, गरम गरम जेवण आणलंय, जेवून घ्या पटकन परत दोघं. द्या 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 लवकर, भूक लागली खूप मला. दादू, हा. तू तिला म्हणतोयस खरं उपवास धर म्हणून. तुला माहितीये आज वहिनींनी घरात किती कामं केली आहेत सकाळपासून. सकाळी उठल्यापासून तिने केर काढला, मग हॉलमध्ये कॉफी सांडली होती, मग ती कॉफी पुसण्यासाठी त्यांनी सगळा हॉल पुसून काढला. तिथून किचन मध्ये गेली, मग तिने किचन मध्ये कुकर लावला. कुकर लावला, मग त्यांना कळलं की मशीनला कपडे लावायचे. मग त्या परत इकडे आल्या, मग त्यांनी मशीनला कपडे लावले, मग ते कपडे वाळत घालायला परत गच्चीवर गेला, तिकडनं परत खाली आला, परत त्यांनी किचन मध्ये सगळ्या भाज्या केल्या आणि त्यानंतर परत त्या हॉलमध्ये आल्या आणि मग आम्ही दोघी आता इथे ऑफिस मध्ये आलो तुम्हाला डबे घेऊन. केवढ्या दमलायत वहिनी दादू, किती काम केलंय त्यांनी. हो ना वहिनी?